किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आहेत. बापरे आलेत. किती मोठा आहे हा बैल आहे. बाय बाय. सांग हे गोळे किती आलेत पहिला सांग. 3 रुपयांना. बघा इकडचे गोळे कसे आहेत गावचे. आता काढणार कसा असा? असं नाही बघ असं जातात खाऊ तू नाही काढायचं मी माझं पुसत ना काय काय टाकलं खरं बोल. पळून पळून जाऊ नको. मी नाही बोलतो काय टाकलायचं खरं सांग. मला काय साखर दूध The next day. तर आता आंधी आणि मी चालले मंदिरामध्ये बसायला. मला अजून पण ब्लॉग एडिट करायचे तिकडे जाऊन. आणि तुम्हाला एक गुड न्यूज पण सांगायची आहे. मी ती गुड न्यूज तुम्हाला मंदिरात जाऊनच सांगणार. ते देऊ सर मी सेव्ह केले किती मेहनतीने. भरपूर आहेत माझ्याकडं. देतो सर. इथं बघा घराचं काम अजूनपर्यंत चालू आहे. बघा मंदिर. कुठे बसणार आहे? बाकड्यावर. हे धुरे. बघा गणपती बाप्पांच्या मंदिरात आलंय. तर आता मी मंदिरात आलोय. गुड न्यूज काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आळंदी माझी बहीण ती आता यूट्यूबवरती म्हणजे ती आता यूट्यूब चालू करते. तिचा इंस्टाग्राम आहे ना ऑलरेडी आहे. इंस्टाग्रामची मी लिंक तुम्हाला देतो किंवा आय डी मी सांगतो. आय डी सांग तुझी इंस्टाची पहिला. आनंदी चिकणे. हां तुम्ही माझ्या फॉलोईंगमध्ये गेले ना आनंदी चिकण्याकडे तुम्हाला भेटून जाणार. आणि तिच्या इंस्टाला ती तिची यूट्यूबची आय डी पण टाकेल. तर तिच्या इंस्टावरतून तुम्हाला यूट्यूबची आय डी पण भेटून जाणार. आणि आता तिची यूट्यूबची आय डी पण मी सांगतो म्हणजे थोड्या वेळाने सांगतो. आणि गुड न्यूज हे की आनंदीनं पण म्हणजे ब्लॉगिंग चालू करते. तिने अगोदर जो ब्लॉग टाकलेला ना तो आता तिने मला दाखवला. ते लोक म्हणजे नदीवरती गेलेले. तर तो तिचा पहिला ब्लॉग असणार आहे. तो आता ती टाकते. म्हणजे आज 2 तारीख आहे आणि माझा ब्लॉग तुमच्याकडं उशिरा आला असेल. मला पूर्ण विश्वास आहे उशिराच आला असेल. तर आता आनंदी टाकते. आज 2 तारीख आहे तर 2 जानेवारी. आता मी तिला सांगतो आहे म्हणजे ब्लॉग कसा टाकायचा. तर कारण की तिला सुरुवातीला नाही माहिती. म्हणजे मी पण जेव्हा ब्लॉगिंग चालू केले ना मी जेव्हा ब्लॉगिंग चालू केलं ना तेव्हा मला पण माहिती नव्हतं. माझे पहिल्याचे जे व्हिडिओ आहेत ना मी 5 ते 6 वेळा एडिट केलेत म्हणून ते ब्लर पण आहेत व्हिडिओ. आणि म्हणजे कसे पण व्हिडिओ टाकलेले मी त्या यूट्यूबवरती. आता आनंदीची पण स्टार्टिंग आहे. स्टार्टिंगला सर्वांकडून चुका होतात माहिती आहे. आणि म्हणजे माझे आता 82 सबस्क्रायबर झाले आहेत. आणि इंस्टावरती 142 आहेत 142. तर आनंदी इंस्टाग्रामला अगोदरपासून आहे. माझ्या अगोदरपासून मला असं वाटतं तिचीच आय डी इंस्टाला मी नंतरला ओपन केले नवीन फोन आल्याच्यानंतर. हावाला याला 4 वर्ष झाले. आता आनंदी तिचा ब्लॉग पोस्ट करते. म्हणजे जसे माझे 82 झाले देव करू आनंदीचे येणाऱ्या वर्षामध्ये 82,000 होऊ सबस्क्रायबर. माझे पण होऊ दोघांचे पण होऊ. दोघं पण पुढं जाऊ स्वतःच्या लाईफमध्ये. आनंदी खूप हसते. ठीक आहे आता मी तिला सांगतो ब्लॉग कसा पोस्ट करायचा. तिचा ब्लॉग आता म्हणजे ती तिच्या अकाउंटवरती तिचा ब्लॉग पोस्ट करते. आता आम्ही ब्लॉग पोस्ट करतो आहे. ब्लॉग बघा आणि हसा. ठीक आहे फर्स्ट ब्लॉग आहे माझा. पहिला ब्लॉग हसू नका जास्त. तर माझा म्हणजे छोटावाला जो ब्लॉग होता ना तो होता रहेजा गार्डनला मी गेलेलो तेव्हाचा होता. आणि मोठावाला ब्लॉग होता ना हे लोक तेव्हा गावाला जात होते तेव्हाचा ब्लॉग होता. आता मी गावाला आलो आहे. आता ही व्हिडिओ पोस्ट करते. जा पोस्ट करायला. व्हिडिओ ओपन कर. मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ पोस्ट केल्याच्या नंतर भेटतो. बघा इथं ब्लॉग पोस्टला गेला आळंदीचा. हे आहे आळंदीच्या यूट्यूबचं चॅनलचं नाव आळंदीज लाईव्ह. आता म्हणजे ब्लॉग पोस्टला गेला आहे तर आपण त्यांना विचारूया म्हणजे तिला विचारूया जिने ब्लॉग पोस्ट केला आहे तिला कसं वाटतं आज पहिला ब्लॉग पोस्ट केला तर. आय एम सो हॅप्पी. पहिला ब्लॉग माझ्या भावामुळे सक्सेसफुल झाला आहे. तिला मी बोललो मग असं ती हा नाही चालू होतं. तुम्ही बोललो की टाक आता ब्लॉग टाकच तू डायरेक्ट. कारण की आता फायनली टाकून झालेलं आहे. अपलोडिंग होते. आणि फेब्रुवारी आणि मार्चमध्ये नाही मार्च नाही एप्रिल मेमध्ये काहीतरी स्पेशल असेल ते तेव्हा तुम्हाला एप्रिल आणि मेमध्येच बघायला भेटेल. आमच्या ब्लॉगमध्ये दिसून येईल. दोघांच्या पण ब्लॉगमध्ये दिसणार ते तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल एप्रिल आणि मेमध्ये. एप्रिलमध्ये माझा बड्डे असतो आणि मेमध्ये तुझा नाही ना मेमध्येच असतो ना. 22 एप्रिल 22 एप्रिल 22 मे 22ची आहे आम्ही. 22 12ची नाही. एज डिफरन्स आहे पण भरपूर. माझं वय आता 20 क्रॉस आहे. हिचं वय 19.
ब्लॉग आता पोस्ट होतो आंधीचा. हळूहळू नेटवर्क स्लो असल्यामुळे आता आम्ही चाललो घरी. ब्लॉग पोस्ट व्हायला अजून अर्धा तास जाईल बहुतेक. दिसतंय कुठं पण मला दिसत. रथ हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा क्षितिजाच्या तू साई रे लिही इतिहास नवा धर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व हे तू वणव्याची आग तू धगधगता ध्यास तू लखलखता लावा हे तू. तर म्हणजे आता आहे ना किती वाजले यार ना वाजलेत अरे बघ माझा ऑप्शन नाही. 7:11 वाजलेले आहे 7 वाजून 11 आणि मिनिटं आम्ही सगळे तयार थोडासा झालोय. या ब्लॉग मध्ये तुझाच आवाज येतोय. आणि म्हणजे ना माझी बहीण आता आतमध्ये तयार होते मला उठवलं. आणि आम्ही सगळे तयार झालो इथं. ती आंधी तिकडे तिचा ब्लॉग काढते. तर आता आहेत ना संध्याकाळचे 7 वाजून 10 मिनिटं झालेत. तर आता आम्ही रेडी होऊन चाललो आहे. म्हणजे आजच्याच दिवशी मी गेलेलो परसोईमध्ये एका म्हणजे आमच्या गावातल्या आजीचं कार्य होतं त्यासाठी मी परसोईमध्ये गेलेलो. आणि आता म्हणजे ना तिकडे कोतवालगावच्या रेवाडीमध्ये आहे ना पूजा. मग म्हणजे कोतवाल गावामध्येच पूजा आहे. सत्यनारायणची पूजा आहे आणि म्हणजे सत्यनारायणचा महाप्रसाद पण आहे. मग तिकडं आम्ही जेवणार पण जाऊन उशिराच आला. येणार काय आलाच उशिरा. स्वागत आहे तुमचं माझं. आता पुढे माहिती नाही मला ब्लॉग काढायला भेटेल की नाही कारण की तिकडे मी ऐकलंय ना तिकडे भरपूर जास्त गर्दी असणार. गाडी आहे तिथे बघू ब्लॉग काढता आला तर काढेल. ये या बाजूला. आता बराबर वाजलेत 7:30. मगाशी मी बोललो 7 वाजलेले आता 7:30 वाजता आहे. आता आम्ही लोक निघतोय फायनली. अर्धा तास इथंच गेला टाइमपास करत करत. आता कायोखातून आम्ही निघालोय. आला उजेड. काहीच नाही. जास्त काय दिसत नाहीये. मी तुम्हाला रोडवरती गेल्यावरती भेटतो थोडंसं पुढं. हां बाईक चालूच आहेत रस्त्याला. उभे आहोत काय करणार. पहिल्या पंक्तीला लय लोक बसतात. बंद केलं मी बोललो. बबन जोरे माईकडे तिथे बोलू चप्पल चोरी होतात म्हणून आम्ही चप्पल कशा ठेवतो. चला झालं काढून. काढलीस. पहिली पंगत झाली. आता दुसरी आम्ही बसतोय कारण की आम्ही लोक भुक्कड आहे. सगळ्यात भुक्कडची बघ तिकडे बसले. असा घेतला. सद्गुरू राधा महाराज मोरे माऊली यांचं हरिकीर्तन. वाजले आता 9:15. जस्ट आता आम्ही लोक घरी आलो आणि तिथं जेवणाला एवढी गर्दी होती ना. दुसरी जशी पंगत लागली माणसं जसे बाहेर आले आम्ही तसं आत मी पळत पळत गेलो. आणि एवढी गर्दी म्हणजे जेवायच्या टायमाला ब्लॉग काढायलाच भेटला नाही. थोडासा छोटासा ब्लॉग आळंदीने काढलेत. 9ला 5 मिनिटं आहेत. आता तिकडं जेवलो ना परत भूक लागायला लागली घरी आल्याच्या नंतर. म्हणजे तिकडे ना एवढी गर्दी पण होती ना जेवणाच्या ठिकाणी. आणि मी जेवलो पण एकदम पटापट. नाही तर मी एवढ्या लवकर म्हणजे कधीच जेवत नाही. आणि पंक्तीमध्ये असं आहे की तिथं लय पटापट जेवतात. 7-10 मिनटं जातात ना सुद्धा जेवायला. हां 7-10 मिनटामध्ये माझं जेवण नाही होत. 7 ते 10 मिनटामध्ये जेवण नाही होत माझं. पण तरी पण खाल्लं जेवण कसं तरी आणि निघून आलो घरी. मेन म्हणजे पाण्याचा एक ग्लास होता ना मी तोच पियालो पाणी. मी परत पाणी घेतलंच नाही. जेवणच घाई गडबडीमध्ये मी जेवलो. पाणीच पियालो नाही. तर घरी येऊन आरामात जरा नीट पाणी पितोय. नीट नाही आरामात पाणी पितोय.